देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। तर अर्जुनभाई पाटील यावं आपण। अर्जुनभाई पाटील 40+ ही संकल्पना त्यांच्या समवेत आमचे रविदादा आपण या रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत। अरे दादा आपण यावं। तर कृष्णाशेठ पाटील साहेब, कृष्णाशेठ या आपल्या शुभ हस्ते मात्र आपण इथे यायचे आहे। कृष्णाशेठ पाटील साहेब, तर कृष्णाशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते काटई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा कल्याण डोंबिवली 40+ चे विद्यमान अध्यक्ष अर्जुनभाईंचा सन्मान केला जाईल। खेळ स्टार्ट, गोलंदाज सज्ज आहे, पहिला चेंडू। हा चेंडू लेग लांस केलेला आहे, चेंडू जाणार फाईन लेग सीमेरेषेच्या बाहेर। पंच रवी सर आम्हाला दर्शवतात चेंडू सीमा पार 4 धाबांसाठी। मान्यवरांचा प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू मित्रांनो, आज 40+ आहे, मान्यवरांचा सन्मान केला जाईल आणि यानंतर अर्जुनभाईंचा सन्मान केला जाईल। एकेकाली ज्यांना काटई ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं, कृष्णाशेठ पाटील साहेब आपण त्यांचा सन्मान करावा। आणि रायगड ठाण्यामध्ये 40+ ही संकल्पना ज्याने जीवित ठेवली की इवले से रोप लावी येले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी, ते कल्याण डोंबिवली 40+ चे विद्यमान अध्यक्ष तथा माजी सरपंच काटई अर्जुनभाईंचा सन्मान इथे केला जात आहे। वस्त्र कृष्णाशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे। आणि अरे दादा या यानंतर आपण सामन्याकडे बोलणार आहोत। आणि अजून एक नक्कीच मी सांगेन अर्जुनभाईंबद्दल की जी त्यांची 40+ संघटना आहे, तब्बल 58 संघ या अर्जुनभाई यांच्या 40+ संघटनेमध्ये आहेत। आणि महागुरु जेव्हा जेव्हा या संघटनेमधून या टीममधून एखाद्या खेळाडूच्या घरी त्या मुलाचा किंवा मुलीचा लग्न असेल तर त्याच्यासाठी 1 लाख रुपये यांच्या माध्यमातून दिले जातात। ही एक विशेषता आहे। अर्जुनभाई खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। आणि आजारी जर एखादा खेळाडू पडला तर त्याच्यासाठी इन्शुरन्स सेवा देखील आहे हॉस्पिटलची। 5,50,000 बघा, म्हणजे हे कार्य आहे। तसं कार्य नक्कीच आपल्याला आता रायगडमध्ये देखील चालू करावे लागतील 40+ साठी। तर आपण बोलूया आता मॅचकडे, जिथे सामना सुरू आहे कामोठे 40+ आणि नावडे 40+। अप्रतिम सामना आहे। हे मॅन ऑफ द महागुरु, मॅन ऑफ द मॅच राजेश पाटील इथे आलाय। तर काटई संघासाठी त्यांनी अप्रतिम खेळी साकारली आहे। 8 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी करणारा राजेश पाटील याला आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करतो। तर राजेश पाटील सामनावीराचा पारदर्शी कृष्णाशेठ पाटील साहेब माजी सरपंच पडग्यारी दिनेश दादा खानावकर समोर यावं आपण। तर राजेशचा सामनावीर किताबाने गौरव केला जाईल दिनेश दादा खानावकर आणि कृष्णाशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते। O2 संदीप पाटील सर। हॅलो येस। तर सामना आता मात्र आपण बोलूया कंटिन्यू सामन्याकडे लक्ष केंद्रित करूया। आमचे कंचन पालकर हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत। तर इथे मात्र कव्हर पॉईंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न आहे। चेंडूवरती क्षेत्ररक्षक तो आला आहे, तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत। 2 धावेने मात्र धावसंख्या वेगाने वाढली आहे। धावसंख्या जाऊन पोहोचली ते 19 वरती। याचबरोबर व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय कृष्णाशेठ पाटील, त्याचबरोबर दिनेश शेठ खानावकर, नावडे अशोक खानावकर, आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालं आहे आमचे नावालीचे उत्कृष्ट असे कॉमेंटेटर कान्हा सालुंके इथे आले। स्वागत आहे कान्हा आपलं। आमचे नवनाथ इथे आले असतील तर नवनाथ या, पुढची मॅच नावाली वर्सेस वावंज असं असेल तर आपलं देखील स्वागत आहे। आणि नावड्याचे नवोदित शेठ इथे आले, त्यांना देखील विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती। स्वागत आहे आपलं। नावडा विरुद्ध हा वेळ लावलेला आहे बघा। आणि 3 कोहली सर 15 मिनिटामध्ये 3 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत, कारण हा नियम जो आहे पहिल्या रात्रीपासून
टायमिंग अलर्टचा आम्ही लावलेला आहे, तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, ही विनंती आहे. तर प्रशांत खानावकर जे नावड्याचे एक अप्रतिम खेळाडू आहेत रेग्युलर क्रिकेटचे आणि रायगड टेनिस क्रिकेटचे उपाध्यक्ष देखील आहेत, तर त्यांच्याकडून बक्षीस आहे. विशाल खानावकर आणि अभिमन्यू खानावकर यांनी जर विशाल खानावकर यांच्यासाठी 500 रुपये आहेत विकेटसाठी, आणि अभिमन्यू खानावकर यांनी जर कॅच पकडली तर त्याच्यासाठी 500 रुपये. प्रशांत जर इथे आला असेल तर प्रशांत या पण व्यासपीठावरती. चला 40+ आहे आज मजा आहे. मात्र खरं अंकुश आणि स्वामी यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण रेग्युलरच्या देखील त्यांना या गटासाठी देखील 10 टीम होत्या, पण त्यांनी त्या न घेता या 40+ क्रिकेटसाठी 40+ खेळाडूंना मुभा दिली. त्याबद्दल आयोजकांचं आपण कौतुक करूया. इथे मात्र दुसरा षटक आपण पाहतो. भालचंद्र आणण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र ऑन साईटला वाईट लॉंगांवरती क्षेत्ररक्षक मिड विकेट करून आलाय आणि चेंडू अडकवला गेलाय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोचले ते 21 वरती. भालचंद्र खानावकर, क्या बात आहे. खाली राहतोय चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता सचिन गोवारी आहे. खामोट्यामध्ये असे बरेच खेळाडू होऊन गेलेत की आज देखील त्यांचा खेळ, कारण हे सर्व जे खेळाडू आहेत 40+ सर्व जे खेळाडू आपण पाहतोय ते कॅप्टन होऊन गेलेले आहेत. एक काल गाजून सोडलेला आहे. आमचे नवनाथ साळुंखे यांचा इथे आगमन झालं आहे. दिलीप पाटील जर आले असतील तर दिलीप पाटील नावालीचे या पण देखील चांगले खेळाडू आहेत. इथे मात्र शॉर्ट लेगमध्ये क्षेत्ररक्षक उभा होता, परंतु झेल घेण्यासाठी आला होता, पण झेल इथे घेता आला नाहीये. धावसंख्या 22. संजय म्हात्रे आणि सचिन गोवारी, मॅक्सवेल म्हणून या खेळाडूला संबोधलं जातं, संजय म्हात्रे याला. तर सन्माननीय संजय महादेव मालकर पनवेल यांचा सत्कार बालराम पाटील आणि आमचे अभिजित पाटील यांच्या शुभ हस्ते केले जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. ते मात्र भालचंद्रचा हा चेंडू मात्र खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, तत्पूर्वी मात्र ही एक धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोचले ते 23. हा सामना जो आहे ना अतिशय चांगला होईल या शंका नाहीये. एका बाजूला अजय कोहली, नितीन कोहली, त्याचबरोबर बरेच असे खेळाडू आहेत या संघामध्ये. भालचंद्र सारखा गुणवंत गोलंदाज इथे मात्र पुढे सरसावून खेळून काढलेला हा चेंडू आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार, आलाय हा षटकार. तर इथे मात्र 2 षटकं कंप्लीट झाली आहेत. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 29 धावा. आमचे अशोक खानावकर नेहमीच संघाचं पाठबळ वाढवत असतात, नेहमीच संघांच्या पाठीमागे नेहमीच जात असतात. ठीक. तर पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिनकर पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. जानुमान क्रिकेट संघ बल्लभ यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. भालचंद्रचा षटक आपण पाहिला 10 धावा खर्च केल्यात, कारण प्रशांत खानावकर ज्याला अजूनही रेग्युलर क्रिकेटसाठी खेळ करतोय, पण भालचंद्रने माझ्या मते लवकर रिटायरमेंट घेतली, खूप लवकर. थोडासा क्रिकेट बंद देखील केला होता, त्यानंतर आता 40+ मध्ये इन झालाय. कारण एक काल या खेळाडूने गाजून मला बरेच या खेळाडूंची माहिती आहे. सचिन गोवारी याने लगातार 3 षटकारांसाठी पारितोषिक नाही आहे. 2 द्या. हा 2 लगातार 2 षटकारासाठी बारको गोवारी यांच्याकडून 2000 आहेत. 2000 आहेत, 1000 आहेत. सचिन गोवारी
आणि संजय म्हात्रे. क्या बात आहे. इथे मात्र शॉर्ट लेगकडे चेंडू जातोय. दरम्यान एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोचली ती 30 वरती. आमचे भाऊ म्हात्रे खामोट्याचे आमचे मित्र सच्चे चांगले समालोचक भाऊ आले असतील तर या पण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. फुलटॉस होता आणि नक्कीच त्या चेंडूला पनिशमेंट मिळेल. चेंडू खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. हा आला षटकार. सचिन गोवारी मात्र इथे चेंडू खेळतोय. चेंडू जाईल सीमा पार. आलाय चौकार. मैदानामध्ये उतरले ना या चौकार आणि 4+1 तर तुम्हाला ते नियम ऐकून घ्यावे लागतील पंचांकडून. चला अजय भगत आणि बारकू गोवार यांच्याकडून सचिनसाठी लगातार 2 षटकारांसाठी 1000 रुपये. चला आता या खेळाडूंचा देखील पाठबळ वाढवण्यासाठी प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू येतोय मात्र गॅप मोठी आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार. आलाय हा चौकार. चौकार आले. पुन्हा एकदा अजय कोहली. चांगला चेंडू होता. चेंडू खाली राहतोय. इथे मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय चेंडू तो सचिनने. 1 धाव आली आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोचली ती तब्बल 46. पिडॉपला मात्र चांगलं क्षेत्र. अजय कोहली मात्र काय करतोय. कसे तर फलंदाज पोहोचलाय पण इथे मात्र 2 धावा आल्यात बघा. संजय म्हात्रे आणि सचिन गोवारी. कारण कामोठामध्ये पाहायला गेलं तर बरेच नावलौकिक खेळाडू आहेत. इथे मात्र अपील आहे आणि फलंदाज होईल बाद लेग बिफोर द विकेट. इथे मात्र अजय कोहलीला मिळाली आहे सफलता. 48 वरती हा पहिला विकेट प्राप्त करतोय. नक्कीच तिसऱ्या षटकाचा खेळ इथे संपलाय. 43 ठीक आहे. सुरतचं कौतुक करावं लागेल वलवली. कारण 22 जानेवारीला श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे आणि संपूर्ण देशामध्ये हा संगीत आपल्याला ऐकायला मिळतो. मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. नवदीप शेठ पाटील समाजसेवक नावडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आमचे उत्कृष्ट गुणलेखक केवाले गावचे विद्यमान उपसरपंच कांचन पालकर यांचे खास ते परममित्र आहेत. नवदीप शेठ स्वागत आहे तुमचं. यस नक्कीच कांचन पालकर देखील सामना पाहतात ग्रेट खाली. तर इथे मात्र 40 धावांवरती खेळतोय सचिन गोवारी.
आणि जर 50 धावा इथे वैयक्तिक सचिनने ठोकल्या तर बारकू गोवारी आणि अजय भगत यांच्याकडून 1000 रुपये. सचिन, विशाल 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 खानावकर, साई भक्त म्हणून त्यांची ओळख आहे. साई चरणी नेहमीच पदयात्रेमध्ये चांगलं योगदान त्यांचं असतं. तर विशाल विकेटसाठी 500 आहेत प्रशांत खानावकर यांच्याकडून. चेंडू मात्र पूर्णपणे बाहेर निघतो, आउटसाईड ऑफ स्टंप आहे. पंच दर्शवतात पवार सर, इथे पंच आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 1 ने वाढते 49-40 वरती खेळतोय सचिन. आता इथे मग सचिन पाटील आहे जो स्वतः संघनायक आहे त्या संघाचा, तो सचिन पाटील आलाय. इथे मोठा फटका आहे, चेंडू जाईल सीमा पार. आलाय सचिन पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. बघा हे 40+ आहेत, कारण या स्पर्धेचा रूलच आहे रेग्युलर मधला एकही खेळाडू चालणार नाही. अंकुश पाटील यांनी डायरेक्टली ऑन केलंय, जेव्हा संघ इन होत होते त्या वेळेला सांगितलंय. आणि इथे मात्र सचिनच्या बॅटमधून बॅक टू बॅक हा दुसरा जबरदस्त फटका आहे. मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. खेरेने ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शैलेश माली साहेब खेरेने, त्यांच्या समवेत खेरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच राजेंद्र शेठ गोंदली साहेबांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय निलेश शेठ पाटील कोपार, तुम्हा सर्व सहकार्यांचा जानमान मित्रमंडळ जानमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आमदार चषक 2023 स्पर्धेमध्ये स्वागत आहे. स्ट्राईकला नक्कीच बघा थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आपण चेंज करायचा आहे. तिथे मात्र बॅक टू बॅक 2 षटकार आला, 40 वरती खेळत होता. आणि इथे मात्र वैयक्तिक या स्पर्धेची पहिली 50 सचिन पाटील 40+ या खेळाडूच्या नावावरती, सचिन गोवारीच्या नावावरती, सचिन बॅट वरती करायची आहे. कारण ही पहिली 50 आमदार चषकाची ती दमखम 40+ ने दाखवली आहे. 4 रात्रीमध्ये आपण या धावांची वाट पाहत होतो, परंतु ती आपल्याला 5व्या रात्रीमध्ये पाहायला मिळाली आहे. क्या बात आहे, जबरदस्त. कारण बऱ्याच इनिंग या खेळाडूच्या मी रेग्युलर क्रिकेटमध्ये त्यावेळेला पाहिल्यात. कारण ओव्याच्या मैदानामध्ये एक यादगार इनिंग त्यांनी खेळली होती. 92 धावांची काहीतरी गरज असताना 20 चेंडूमध्ये 85 धावा ठोकल्या होत्या आणि तो सामना त्यांनी जिंकून दिला होता. तो सचिन मात्र इथे या नावडे संघावरती मात्र आक्रमक करतोय लेग बॅचच्या स्वरूपामध्ये. एकदा 12व्या खेळाडूची मी दाद देईन, कारण मला माहिती होतं तुमचं लक्ष आहे की नाही, परंतु त्यांनी सांगितलं नाही सचिनची 50 झाले तुम्ही. कारण इथे फक्त थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता. काय लक्ष आहे, पण खरोखरच अविस्मरणीय पारी आहे. कारण 40+ झाल्यानंतर देखील तो दमखम आहे. सांगदेव गोवारी बघा, बारकू गोवारी आणि अजय भगत यांच्याकडून 1000 रुपये सचिनसाठी आलेत. तर इथे मात्र सचिन पाटील आता स्ट्राईकला आलाय. धावसंख्या आहे ती 62 वरती 62. मागचा मॅच आपण पाहिला, अर्जुनभाई यांचा संघ विजय संपादन केलाय काटाई संघाने. चांगला चेंडू होता, ते मात्र हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगला प्रोटेक्शन आहे विशालचा. आणि इथे मात्र फलंदाज होईल रनआउट. पाहूया पंच काय दर्शवतील. इथे सचिन गोवारे आउट झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. धावसंख्या आहे ती तब्बल 62. मान्यवरांचं इथे आगमन झालेले रतन शेठ भोईर उद्योगपती, सन्माननीय जयेंद्र भोईर समाजसेवक, तकदीर गोंदली खेरणे, समीर फडके डोंगऱ्याचा पाडा, आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. 62 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आमचे कृष्णा शेठ पाटील, त्याचबरोबर दिनेश शेठ खानावकर आणि आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालंय. खरोखरच पहिल्या रात्रीमध्ये देखील आम्ही त्यांचा उल्लेख केला होता. खेरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान डॅसिंग सरपंच आमचे शैलेश शेठ माली यांचं इथे आगमन झालंय.
स्वागत आहे शैलेश शेट आपलं. इथे मात्र चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आहे. धावसंख्या 3 धाबा इथे कंप्लीट होतात. प्रतोष गोवारे आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 षटकानंतर तब्बल 65 धावा 60. तर यानंतरची लढत असेल वामनजे विपक्ष नावाली अर्थात नवनाथ सालुंके यांचा संघ असणार आहे. एका बाजूला प्रवीण असतील, प्रकाश पाटील असतील, कान्हा सालुंके समालोचक आपले मनपूर्वक स्वागत आहे. हॅलो. तर गिरीश चिमणे आमचे जुईचे येथे आहेत. तर सचिन गोवारेसाठी त्यांच्याकडून देखील रवींद्र कडू आणि गिरीश चिमणे यांच्याकडून 500 रुपये. तर सन्माननीय आकाश फडके देवीचा पाडा आणि महेंद्र फडके महेंद्र म्हात्रे देवीचा पाडा यांचं आगमन झालेलं आहे. दोघाही यावं व्यासपीठावर. बघा अंकुश पाटील तुम्हाला आमंत्रित करतात. आमचे युवराज पाटील यांचं आगमन झालेलं आहे. लक्ष्मणदादा पाटील वलभ आपले स्वागत. दोन्ही संघनायक नावाली संघाचे संघनायक नवनाथ सालुंके ते उपस्थित आहेत. तर प्रवीण पाटील, प्रकाश पाटील, वावंजे आपला एक प्रतिनिधी यावं नाणेफेक केली जाणार आहे. नाणेफेक वावंजे संघनायक. हॅलो. 67 धावा झाल्यात. 68 धावांची गरज आहे. 24 चेंडूमध्ये 68 धावांची गरज आहे. वलूया सूरज हातमोडे यांच्याकडे. सन्माननीय दीपक पाटील सर एम्प्लॉईज युनियन जनरल सेक्रेटरी सन्माननीय प्रकाश म्हात्रे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. प्रकाश म्हात्रे साहेब बघा सर्व आपण आहोत नाही ते क्रिकेट प्रेमी लोकनेते दिबा पाटील साहेबांवर अतंग प्रेम करणारे आपण सर्व भूमिपुत्र आहोत. येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं जाईल आणि त्यावेळेस रायगड, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, पालघर अशा 7 जिल्ह्यामध्ये दिवाळी साजरी केली जाणार आहे. ज्या दिवशी हा नाव आपण पाहणार आहोत त्या दिवशी पंकज जाऊ आपण नाणेफेक इथे केली जाणार आहे. आणि नाणेफेक करण्यासाठी शैलेश शेठ माली विद्यमान सरपंच खेरणे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. आणि 35 बघा वर्षाची सांगता सोहळा मोठी स्पर्धा सुद्धा त्यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे. शैलेश शेठ शून्यत्व खऱ्या अर्थाने खेरणे ग्रामपंचायतीचे एक जायंट किलर म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या शुभासे नाणेफेक केली जात आहे. बघूया नाणेफेकीचा कॉलिंगसाठी पंकजला प्रचारण करण्यात आलं आणि नाणेफेकीचा कौल नवनाथ पंकज यांच्या बाजूने. पंकज नाणेफेक आपण जिंकलेली आहे. प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. अनेक वेळा आम्ही पाहत असतो संघनायक नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारतो. त्या पाठीमागचं रिझन काय, उद्देश काय असतो? छोटी मॅच आहे, 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे टार्गेट समोर असेल चांगलं. जनमन क्रिकेट संघ बोलला आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2023 स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. आज खऱ्या त्यांचं आम्ही कौतुक करू आयोजन कमिटीचं की तुमच्या 40+ हा एक दिवस राखीव ठेवला. एकेकाली तुमच्या सर्व सल्लेदारांनी खूप मोठं योगदान दिला. प्रत्येकाने आपापल्या गावाच्या दृष्टिकोनातून आपल्या 40+ खेळाडूंना जी संधी मिळाली या संकल्पनेबद्दल जे हनुमान क्रिकेट संघ वल्लभ यांचे काय तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकाल त्यांच्याबद्दल? जय हनुमान क्रिकेट संघ वल्लभ यांचं पहिले मी आभारी आहे. त्यांनी आम्हाला संधी दिली आणि दरवर्षी आम्हाला संधी द्यावी हीच त्यांना विनंती आहे. हां थँक्यू सो मच. नवनाथ आपल्याला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेली आहे. 4 षटकांचा सामना असेल. किती धाबा बनवण्याची संकल्पना तुमची असेल? आमचा संघ पहिल्यांदा आमच्याशी 40+ होतोय आणि आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू कारण वामजा संघ देखील चांगला संघ आहे. काय आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं वाटलं आपल्याला आयोजन? मी 5 दिवस पाहतो, खूपच चांगलं आयोजन आहे. परंतु मला एक खंत वाटते आयोजनामध्ये की सामने 5 षटकांचे व्हायला पाहिजे होते कारण मोठं आयोजन आहे आणि तरी 10 संघ खेळत आहेत तरी देखील त्यांनी 4 षटकांचा खेळत आहेत. खूपच चांगलं आहे आणि आयोजन तर मी म्हणेन खूप चांगलं आहे. या ठिकाणी आम्हाला त्यांनी एंट्री दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो की असंच प्रेम आणि वल्लभचं प्रेम जर सांगायचं झालं माधव गडगे तुम्हाला देखील माहीत आहे ज्यावेळी आम्ही रेग्युलर खेळायचो तेव्हा वल्लभ मैदान हा आमचा माहेरघर होता. का ज्यावेळी आम्ही नावाली संघ येत होतो त्यावेळी इथून तुम्ही समालोचन करत असायचे आणि त्यावेळी वल्लभ इथे आम्ही फायनल सेमीफायनलमध्ये खेळत असायचो. थँक्यू सो मच. अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया
परंतु मित्रांनो 5 षटकांचा सामने का झाले नाहीये? 10 संघांना प्रत्येक दिवशी प्राधान्य देण्यात आले. वळूया आपण सूरज आत्मोडे यांच्याकडे. 24 चेंडूंमध्ये 68 धावसंख्येची गरज आहे. प्रतिषटक 17च्या आस्किंग रेटनं धावा चेस करायच्या आहेत नावडे संघाला. आणि आघाडीची जोडी मैदानामध्ये आली आहे, अजय कोळी आणि विजय खानावकर. कामोठे संघाकडून सलामीचा षटक घेऊन आलाय तो सुलक्षण भोईर. लारा या टोपण नावानं खरं तर सुपरिचित असलेला हा गोलंदाज आहे. पहिला चेंडू आलाय तो डॉट. अजयचा तडाका या वेळेला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर केलं आणि दुसऱ्याच बॉलवरती येते ती बाउंड्री अजयच्या बॅटमधून. दुसऱ्याच बॉलवरती चौकार आलेला आहे आणि अजयसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. अजय कोळीनं जर आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं तर 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांतजी खानावकर यांच्याकडून. राऊंड विकेट. सुलक्षणचा हा बॉल, व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. गॅप काढले कव्हर साइड पॉइंटच्या मधून. अगदी एखादा व्यावसायिक खेळाडू ज्या पद्धतीनं फटका खेचतो ना तसा फटका खेचलाय तो अजय कोळीनं आणि बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. अजय कोळी आणि त्याच्यासमोर सुलक्षण. खरं तर 5-6 वर्षापूर्वीचं रेग्युलर ग्रामीण क्रिकेट जर आपण पाहिलं तर बऱ्याच वेळेला एकमेकांच्या विरुद्ध खेळलेत. आज 40+ क्रिकेट खेळत असताना एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकलेत. अजयसाठी ऑफसाईडला क्षेत्ररक्षणाची भिंत उभी केली आहे आणि त्या भिंतीमधून एक नेत्रदीपक असा चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तसाच फटका, परंतु यावेळेला फिल्डर डीपमध्ये होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली होतीये आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. तर जयेंद्रदादा भोईर आणि रतनशेठ भोईर यांच्या वतीने स्पर्धेला 2000 रुपयाचा आर्थिक सहकार्य. तुमचं मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो. 10 धावा अजय कोळी आणि नावडे संघाच्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजय कोळी या फलंदाजाकडे सगळ्यांची नजर असणार आहे. या वेळेला फटका टॉस केलाय, उडवलाय, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे संजय भात्रे. मॅक्सी झेल घेतोय आणि बाद व्हावा लागणार ते अजय कोळीला. दिनकर पाटील कोलवाडी यांच्या वतीने स्पर्धेसाठी 1000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आहे. तत्पूर्वी आपण मान्यवरांचा सन्मान करूया मित्रांनो. आयोजन कमिटीने सांगितलेलं आहे एक षटक संपलं की वेळ मिळाली तर सन्मान करू आपण. तर आदरणीय रतनशेठ भोईर उद्योजक आणि जयेंद्रदादा भोईर या आपला सन्मानित केला जाईल. मी प्रकाश खाडेकर आमचे आयोजक आहेत. सन्माननीय रतन भोईर यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन आमचे आयोजक प्रकाश खाडेकर यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. प्रेक्षकांची आम्ही थोडी दिलगिरी व्यक्त करू. आयोजन समितीने आम्हाला सूचित केलेले आज 40+ आहे. खूप गर्दी झालेली आहे आणि सामना संपल्यानंतर सर्वांचा आम्हाला सन्मान करता येत नाही, पाहुणे उठून जातात. तर यानंतर जयेंद्र भोईर समाजसेवक दादा या आपला सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स सूरज आत्मोडे. किरण आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलेला आहे. अनिकेत कडून त्याला पारितोषिक आहे. किरणनं लगातार जर 2 षटकार मारले तर 2000 रुपयाचा कॅश प्राईज असेल अनिकेत खानावकर कडून. 10 धावा धावफलकावरती आहेत. अजय कोळीवरती सगळ्यांची नजर होती परंतु बाद झाला तो अजय. यॉर्क ऑफस्टम्पच्या बाहेर 4-5व्या क्रमांकाच्या स्टंपवरती टाकलेला हा वाईडिश यॉर्कर. यावेळेला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि सुदर्शनची एक चांगली ओव्हर या ठिकाणी संपली आहे ती कामोठे संघासाठी. पहिल्या ओव्हरनंतर 10 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये 58 धावसंख्येची गरज आहे ती नावडे संघाला जिंकण्यासाठी. थँक्स सूरज. इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. खेरणे ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच शैलेश माली साहेब आपण समोर यावं. आपला येतोची सन्मान आमचे लक्ष्मणदादा पाटील वल्लभ यांच्या शुभ हस्ते केले जाईल.
केरेने ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, केरेने गावचे सुप्रसिद्ध उद्योजक शैलेश मालीसाहेब यांचा वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आमच्या जानमान मित्रमंडळाच्या सर्व प्रतिनिधींच्या शुभास्ते त्यांचा यथोचित गौरव इथे केला जात आहे. यानंतर राजेंद्रदादा गोंदली विद्यमान उपसरपंच केरेने. बघा 2-2 व्यक्तींचा आपण सन्मान करणार आहोत. झालेलं आहे ना? हो, टू कॉमेंट्री बॉक्स सुरेश यांच्याकडे बोलूया. 18 चेंडू आणि 58 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 18-19 धावा आल्या पाहिजेत. ही मॅच फलंदाजी करणाऱ्या नावडे संघाला जिंकायची असेल तर 38 सर्कलचे निर्बंध आता हटवले गेलेत. क्षेत्ररक्षण आपल्याला विखुरलेलं पाहायला मिळतंय. 5 खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून उभे आहेत आणि प्रत्येक बॉलवरती मोठा फटका आला पाहिजे. सचिन गोवारी सगळ्यांची मनं जिंकली. आमदार ट्रॉफी 2023 या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक 40+ क्रिकेटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळालं सचिन गोवारीच्या बॅटमधून. सुदर्शनचं चांगली ओव्हर संपली आहे आणि दुसरी ओव्हर घेऊन आलाय तर गजानन गोवारी. गजाननचा हा फुल टॉस आणि या वेळेला मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलाय. विजयच्या बॅटमधून आलाय दणदणीत असा षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्यानं एकूण धावसंख्या होतीये ती 16. या फटकेबाजीची गरज आहे ती नावडे संघाला, कारण भलं मोठं लक्ष गाठायचंय. 68 धावांचा पल्ला गाठायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबल्सनं काही होणार नाही आहे हे ओळखलंय आणि पहिल्याच बॉलपासून विजय आक्रमणाला सुरुवात करतोय. गजानन गोवारी राऊंड विकेटनं गोलंदाजी करतायत आणि पहिल्याच बॉलवरती त्यांचं स्वागत केलंय ते षटकारानं. विजय खानावकर या फलंदाजाकडून फार अपेक्षा आहेत, कारण अजय कोळी जास्त वेळ विकेटवरती थांबू शकले नाही आहेत. आणखीन एक मोठा प्रहार या वेळेला गगनचुंबी आसमानामध्ये पाठवलेला हा भीमटोला षटकार. स्वागत आहे. बॅक टू बॅकचे 2 षटकार पाहायला मिळतात. पुढ्यात टाकलेला बॉल आणि त्याला अक्षरशः उचलून फेकून दिलं आकाशामध्ये. लांब लचक अशा षटकार आणि या 2 षटकारानं नावडे संघ आता चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. 8 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 22 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि येणाऱ्या 16 बॉलमध्ये गरज आहे ती 46 धावसंख्येची. अशा पद्धतीनं फटकेबाजी होत राहिली तर सहजरित्या या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. लारानं ज्या पद्धतीनं मोमेंटम मिळवला होता तो मोमेंटम आता खेचण्याचं काम शिफ्ट करण्याचं काम करतोय तो विजय खानावकर. षटकारांची हॅट्रिक होणार का? परंतु राईट हँडेड बॉलर आहे. राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. क्रॉस अँगलनं गोलंदाजी करतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर अँगल होतोय आणि बॅट्समन मात्र बीट होत असताना. 15 चेंडू 46 धावसंख्येची गरज आहे. एक चांगलं बॅटल, चांगलं युद्ध नावडे आणि कामोठे या 2 संघाच्या दरम्यान. बॅकफूटवरून खेळण्याचा प्रयत्न आणि पाठीमागच्या बाजूला फ्लाइंग स्लिपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. पंडित गोवारी त्या ठिकाणी आहेत आणि चांगल्या रीतीनं बॉलला त्यांनी कव्हर केलं. जर हा चेंडू निसटला असता तर कदाचित चौकार देखील पाहायला मिळाला असता. मगाशीच उल्लेख केला होता पनवेल नव्हे तर रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट मैदानांपैकी एक मैदान म्हणजे वलपचं हे मिनी वानखेडे मैदान. एखादा खेळाडू विदाऊट शूज अनवाणी पायानं जरी मैदानामध्ये खेळायला उतरला ना तरी त्याच्या पायाला इजा होणार नाही इतकी सुसज्ज अशी ही आउटफील्ड आहे. 23 धावा धावफलकावरती लागलेत. 45 धावा चेस करायचे आहेत 14 बॉलमध्ये. फ्रंटफुटला आले. बॅटीचं फेस ओपन केलं. व्यवस्थितरित्या बॉल बॅटवरती आला नाही आहे. गजानन गोवारी खरं तर हे स्फोटिफ्लचं क्रिकेट म्हणजे सगळा अनुभवाचा भरणा, अनुभवाची शिदोरी असलेले हे सगळे खेळाडू आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिक्सर आले असले तरी तदनंतर कमबॅक मात्र केला तो गजानन या गोलंदाजानं. 13 चेंडू आणि आता गरज आहे ती 44 धावसंख्येची. विजय खानावकर 2 सिक्सर आलेत. या फलंदाजावरती सगळ्यांची नजर आहे.
आणि या वेळेला समोरच्या दिशेनं बॉलला उडवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. आणखीन एक मोठा फटका, 6 धावा. की दाबा शेवटी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला एकमेव नाव दिबा. एकर कोला ग्रुप 22 एकर कोला ग्रुप आणि शक्तिदादा पाटील SP ग्रुप मांगरूल या त्रिवेणी संगमचं मनपूर्वक स्वागत. मान्यवरांचा सन्मानित केला जाईल. प्रकाश माते साहेब या आपण आपला सन्मान केला जाईल. दीपक फर्टिलायझर कंपनीचे जनरल सेक्रेटरी आहेत. प्रकल्पग्रस्त समितीसाठी सातत्याने संघर्ष करत असतात आणि त्यांचा यथोचित सन्मान आमचे मित्र आयोजक प्रकाश काडेकर, स्वामी पाटील आणि अंकुश पाटील यांच्या शुभ हस्ते केले जात आहे. बघा आता दिबा पाटील साहेबांचं आपण संगीत ऐकलं आणि त्यांच्यावर खूप प्रेम आहे बघा मित्रांनो. तर सन्माननीय प्रदीप तोरमेकर वावंजे, प्रवीण पाटील वावंजे आणि बालाराम पाटील आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 12 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. हॅलो. तर सन्माननीय समीर फडके आणि तकदीर गोंधली आणि नितेश पाटील आपण यावं, सर्वांनी या, आपला सन्मानित केलं जाणार आहे. 12 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. पंडित गोवारी यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळायचं होतं, इनसाइड आउटचा फटका, परंतु झेल कव्हर्समध्ये सोडलाय. 2 धावा मिळतायत त्या किरण खानावकरला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं मिसकम्युनिकेशन आणि 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट बघा किती चांगली आहे. 40+ क्रिकेट, ज्या वेळेला 40+ ही संकल्पना अंमलामध्ये आली त्यावेळेला त्याचं ब्रीदवाक्य होतं 1 धाव आरोग्यासाठी, 1 मूव फॉर फिटनेस. आणि तेच इथे जपत असताना सगळे फिटनेसमध्ये असलेले आमचे खेळाडू आहेत. चांगला फिटनेस पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी 1च धाव होती त्या ठिकाणी 3 धावा पाहायला मिळाल्या. समीकरणामध्ये बदल, 33 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 11 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे. किरण खानावकरसाठी पारितोषिक आहे. अनिकेत खानावकरकडून लगातारचे 2 षटकार मारले तर 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. विजय खानावकर मैदानामध्ये आहेत आणि या खेळाडूवरती सगळ्यांची नजर आहे. काय कमालीची बॅटिंग करतोय, आकाशामध्ये फटके टोलवतोय. 3 षटकार आतापर्यंत पाहिलेले आहेत आणि हा 4था षटकार होणार का? एलिव्हेशन फार कमी. मॅक्सी त्या ठिकाणी होता. संजय म्हात्रे, झेल सुटतोय. खरं तर हा झेल हात वरती केले होते, स्ट्रेच केले होते, परंतु लास्ट मोमेंटला बॉलला हातामध्ये कॅरी करू शकला नाही आहे आणि 2 धावा मिळत आहेत त्या नावडे संघाला. हा मॅचमधला कदाचित टर्निंग पॉईंट ठरू शकतो. पंडित गोवारी चांगली गोलंदाजी करतायत. 35 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. समोरच्या दिशेनं गोळीच्या वेगानं जाणारा आमदार चषक, दमदार चौकार. अतुल म्हात्रे खिडूकपडा, रवी कडू आणि अतुल म्हात्रे याचकडून 2 विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आलंय. ते पंडित गोवारीला फटका फसलाय. गोल्डन विकेट ऑफ द मॅच म्हणता म्हणता राहिलं आणि हा झेल सुटलाय. मैदानामध्ये काय घडलं जातंय, मगाशीच म्हटलं होतं, देव देतं आणि कर्म नेतं अशी परिस्थिती. अगदी या मॅचमध्ये 1 नाही तर तब्बल 2 कॅचेस मिस केल्या जात आहेत. एकूण धावसंख्या झाली आहे ती 40. 8 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. झेल कोणाचा सोडला जातोय तो विजय खानावकर सारख्या एका आक्रमक फलंदाजाचा. 3 चौकार, 3 षटकार, 1 चौकार ज्याच्या बॅटमधून आलाय. पंडित चांगली बॉलिंग करतोय. 2 विकेटसाठी पारितोषिक होतं. पहिली विकेट मिळाली आहे ती पंडितला आणि हा दुसरा बॅट्समन बॅक टू द पॅव्हेलियन.
तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मॅचमध्ये ट्विस्ट, मॅचमध्ये मजा पाहायला मिळते, आणखीन एक टन पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली बॅटिंग करत होता तो नावडे संघ, परंतु आता मात्र थोडंसं त्यांना विकेट गमवावी लागतीये. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 28 धावसंख्येची गरज आहे. तरी ते सन्माननीय विशाल पाटील वावंजे आणि प्रवीण शेडगे वावंजे यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला शैलेश शर्माली विद्यमान सरपंच खिरणे यांच्या वतीने 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये योगदान. शैलेशदादा मनपूर्वक आपलं आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. आणि राजेंद्रदादा गोंधळी विद्यमान उपसरपंच खिरणे यांच्या वतीने 4,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. आपले मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. 7 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. निर्णायक चेंडू आहे पंडितचा, समोर बॅट्समन आहे ते नितीन कोळी. ऑफस्टम्पच्या बाहेरचा हा वाईडी शॉर्कर खोदून काढलाय. मॅडन चेंडू खरं तर पाहायला मिळाला. 40 धावा 3 षटकानंतर धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि शेवटचं एक षटक आणि 28 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 28 धावा. मैदानामध्ये पाण्याची मागणी केली जाते. आमदार ट्रॉफी 2023 सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाची ही स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीला आली आहे. 40+ आज क्रिकेट पाहायला मिळणार आणि खरं तर उद्या या स्पर्धेचा सांगता समारंभ, शेवटची रात्र. अंकुशजी पाटील आणि स्वामी पाटील त्यांच्या बरोबरीनं प्रकाशजी खाडेकर, बाळारामजी पाटील, केशवजी टेंबे, युवराजजी पाटील, अरुणजी पाटील, सोपानजी खाडेकर, जीवनजी पाटील, आशिषजी पाटील आणि किरण पाटील या सगळ्यांची ही मेहनत आहे. आणि त्याच्यामुळे क्रिकेटचा हा कुंभमेळा या मिनी वानखेडे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. या स्पर्धेसाठी प्रवीण पवार सर, सुनील पाटील सर आणि संतोष पाटील सर, एक क्वालिफाईड अंपायरचं पॅनल आपल्याला पाहायला मिळतंय. रायगड समालोचक असोसिएशनचं हे पॅनल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये या गावचे सुपुत्र रोहितजी खाडेकर यांना आपण पाहतोय. सुधीरजी आगलाबे, रायगड समालोचक असोसिएशनचे एक नावाजलेले स्कोरर, खरं तर 4 रात्रींमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबरीनं केतनजी दळवी आणि किरणजी दळवी यांची संपूर्ण टीम पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह, PTC लाईव्ह ही स्पर्धा कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2,51,000 सबस्क्रायबरचा पल्ला या PTCनं आत्तापर्यंत गाठलेला आहे आणि बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा PTCच्या माध्यमातून कव्हर केल्या जात असतात. त्याचबरोबरीनं DJ सँडी आणि सूरज चौधरी DJ ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये रायगडमधील एक नावाजलेला DJ ऑपरेटर आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आहे. या स्पर्धेला कॉमेंटेटर म्हणून गेले 5 दिवस रायगड समालोचक असोसिएशनचे संदीप पाटील सर लीड करताना आपण पाहतोय. आणि त्याचबरोबरीनं सूत्रसंचालनामध्ये महादेवजी गडगे सर, महागुरू यांना आपण ऐकतोय. 6 चेंडू 28 धावांची गरज आहे. विजयनं जर सामना जिंकवला तर त्याला 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रशांतजी खानावकर यांच्याकडून. रायगड ग्रामीण क्रिकेटचे उपाध्यक्ष प्रशांत खानावकर देखील आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. अपील केलं गेलं, अपील फेटाळलंय. 5 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 5 चेंडूंवरती 5 षटकार मारावे लागणार आहेत किंवा 4 षटकार आणि 1 चौकार मारावा लागणार आहे तो फलंदाज विजय खानावकरला. यावेळेला विजयचा तडाका लॉंग ऑनच्या डोक्यावरून आमदार चषक षटकार. मर्द मराठा भडकला, भगवा झेंडा फडकला. 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 थँक्यू डीजे. विनोद म्हात्रे यांना 1,000 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. 2 विकेट घेतल्या. प्रल्हाद म्हात्रे आणि सूरज म्हात्रे यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते विनोद म्हात्रेला. छोटा मुलगा सांगतोय की विनोद नानाला आमच्या पारितोषिक आलेलं आहे, परंतु विनोदच्या विरोधामध्ये आता षटकार ठोकलाय तो विजयनं.
4 चेंडू 22 धावांची गरज आहे. 4 चेंडू 22 धावा. विजय खानावकर अगदी खेळपट्टीवरती पाय रोवून उभा आहे, तळ ठोकून उभा आहे आणि आता आक्रमण करतोय. जर हा सामना जिंकवला तर प्रशांतजी खानावकर यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे ते विजयसाठी. कम्मालीची बॅटिंग करतोय, संघर्ष करतोय, 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत, सगळ्यांची मनं जिंकली आहेत. परंतु या मॅचमध्ये विजयी मोहर लावणार का, प्रत्येक बॉलवरती आक्रमण करणार का, हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये. एक चेंडू चांगला टाकायचा आहे तो विनोद म्हात्रेला. एक चेंडू चांगला टाकला तर मॅचमध्ये पकड मजबूत करेल, बाजी पूर्णपणे आपल्याकडे आणेल तो गोलंदाज विनोद म्हात्रे आणि गोलंदाजी करणारा कामोटे संघ. हा चेंडू निर्णायक असेल, मोठा फटका आला तर मग कॉन्फिडन्स वाढणार तो विजय खानावकरचा आणि मॅचमध्ये आणखीन रंगत आपल्याला पाहायला मिळणार. 40+ क्रिकेट, 40पेक्षा सगळे हे खेळाडू सिनियर आहेत. प्रत्येकाचा फिटनेस खरं तर चांगला पाहायला मिळतोय आणि बरेचसे दिग्गज खेळाडू अगदी कामामुळे जे क्रिकेटपासून लांब गेले होते त्या सगळ्यांना एकत्र करण्याचं पुनश्च एकदा काम केलंय ते 40+ क्रिकेटनं. 40+ ब्रीदवाक्यच आहे, 1 धाव आरोग्यासाठी. आणि आरोग्याच्या दृष्टीनं सुरू झालेलं क्रिकेट अगदी 40+ खेळाडूंना एक व्यावसायिक प्लॅटफॉर्म देखील आजकाल देताना आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा होताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आयोजकांकडून सूचना आलेली आहे, या मॅचनं तब्बल 58 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. यानंतर डायरेक्टली पेनलाइज केलं जाईल. 4 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. विजय, हा खोलवर टप्प्याचा बॉल, आता विजय मात्र फसलाय. यॉर्कर, एक चांगला चेंडूची आवश्यकता होती आणि तो विनोदनं टाकलेला आहे. 3 चेंडू आणि आता 22 धावांची गरज आहे. एखादा चमत्कार या मॅचमध्ये काहीतरी वेगळं चित्र घडू शकतो, परंतु आक्रमण केलं गेलं पाहिजे. समोर टाकलेला बॉल, आणखीन एक मोठा प्रहार, दमदार आमदार चषक षटकार. दोन चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 52 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 चेंडू 16 धावांची गरज आहे. जरी सामना नावडे संघाकडून थोडासा बाहेर गेला असला तरी विजय खानावकरनं सगळ्यांची मनात जिंकलेत. हा चेंडू समोर, मॅक्सवेल त्या ठिकाणी अडवतोय. सचिन गोवारीला विसरून चालणार नाहीये. पहिल्या मॅचमध्ये 52 धावांचा वादळी खेळ, स्फोटक खेळ, विध्वंसक खेळ त्यानं या मैदानावरती दाखवला. हा मागच्या बाजूला फिल्डर लावलेला आहे. हे सगळे जुने सिनियर लिजंड खेळाडू आहेत, त्यांना माहिती आहे कोणत्या सिच्युएशनला कुठे फिल्डर लावायचा. आणि याच बरोबरीनं कामोटे संघानं 15 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. कामोटे